प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराव यांचा चार चरणांचा आणि स्वतःचा परमार्थातील दिव्य अनुभव प्रतिपादन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराव आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमस्कार. संतांची
विश्रांती पावलो संभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुखरी हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला गुणी नारायण मोहे क्षण वेगळा. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही तिसऱ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता रंगवलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून स्वतःचा परमार्थातील अनुभव वर्णन करू सांगतो. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात हागे माझा अनुभव, हा माझा अनुभव आहे. कशाचा? भक्तिभाव भाग्याचा. मी भगवंताची भक्ती करतोय आणि भावयुक्त अंतःकरणानं भगवंताची भक्ती करतोय. त्या भावयुक्त अंतःकरणानं भगवंताच्या केलेल्या भक्तीनं जे भाग्य मला प्राप्त झालं त्या भाग्याचा मी अनुभव तुमच्या समोर सांगतो. भक्ती करणारा माणूसच भाग्यवान असतो. गोरी गोमती बायको मिळाली मग मी भाग्यवान आहे असं म्हणणारे भाग्यवान नाही, छटाक छटो हे नाही भाग्यवान. मला भगवंताच्या भक्तीचा छंद लागला, मला संतांची कृपा प्राप्त झाली, मोक्ष प्राप्तीचा मार्ग प्राप्त झाला, भगवंतानं जवळ घेतलं, अशी स्थिती ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाली तो भाग्यवान आहे. आणि तो भाग्याचा अनुभव वर्णन करून सांगतो. तिथे तुकोबारा स्वतःच्या भाग्याचा अनुभव वर्णन करून सांगताय. कशाचं भाग्य? भक्तिभाव भाग्याचा. भावयुक्त अंतःकरणाने केलेली भक्ती आणि त्या भक्तीनं प्राप्त झालेलं भाग्य त्याचा अनुभव वर्णन करून सांगताय. सांगा तरी महाराज नेमकं काय भाग्य प्राप्त झालं, नेमका काय अनुभव आला? अनुभव सांगणारे तुकोबारा आपल्यासारखे सामान्य पण अनुभव सांगतात. हे अनुभव वेगवेगळे असतात महाराज. संतांचे अनुभव काही विशेष आहे. आपण संतांच्या त्या स्थितीपर्यंत कधी गेलोच नाही, म्हणून संतांचे अनुभव आपल्याला कळतील तरी कसे? मग ते कधी कळतील? जेव्हा ते सांगतील तेव्हा कळतील. मग त्यांचे अनुभव कळण्याकरिता आपल्याला स्वतःहून काय व्हावं लागेल? आपण संत व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे आपण, तरीच महिमान आपल्याला कळेल. आपण जर संत झालो तर त्यांचा अनुभव आपल्याला स्वाभाविकपणे कळेल. पण आपल्या ठिकाणी जर संतत्व नाही, आपल्याला संतांचा अनुभव कसा कळेल? मग केव्हा कळेल? जेव्हा ते सांगतील तेव्हा कळेल. मग ते सांगतायत, अनुभव सांगतायत. आता बराच वेळ झाला महाराज, 2-3 मिनिटं तरी अनुभव 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 काय अनुभव सांगा तरी निदान. भाग्याचा अनुभव आला पण काय नेमका अनुभव आला? म्हणजे केला गुणी नारायण. नारायण म्हणजे जगाचा मालक. नारायण
म्हणजे जगन्नियंता परमात्मा, नारायण म्हणजे सर्व व्यापक असणारा ईश्वर, नारायण म्हणजे सर्वांचं भरण पोषण करणारा, नारायण म्हणजे सर्वांचं पालन पोषण करणारा, नारायण म्हणजे सर्वांच्या हृदयस्थानामध्ये वास्तव्य करणारा, नारायण. किती नारायणाचं वर्णन करून सांग. तो नारायण मी ऋणी करून ठेवला, केला ऋणी नारायण. ऋणी केला म्हणजे काय झालं? म्हणजे माझं त्याच्यावर कर्ज झालं. कोणावर? देवावर कर्ज झालं. कोण देव माहितीये? जो लक्ष्मीचा पती आहे. सगळ्या जगामध्ये सगळ्या लोकांचं लक्ष लक्ष्मीकडेच आहे. तिच्याकरताच अट्टहास सर्वांचा आहे. म्हणून ती लक्ष्मी ज्याची पत्नी आहे, असा लक्ष्मीचा पती आणि तो ऋणी झाला. त्याच्यावर कर्ज करून केला ऋणी नारायण. काय कर्ज केलं? आणि कर्ज केलं म्हणून त्यानं काय केलं? नोहे क्षण वेगळा, क्षणभर सुद्धा परमात्मा मला सोडून राहत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुकोबरा असं म्हणत नाही मी क्षणभर सुद्धा देवाला सोडून राहत नाही, असं नाही. ते म्हणतात तो देव क्षणभर सुद्धा मला सोडून राहत नाही. विरोधाभास आहे ना. आपण जर फार टाळ कुठले 2-3 तास तर सहज आपला अभिमान निर्माण होतो. रात्रभर भजन केलं, तो फार तिरच मारला. तुला जन्मच भजन करण्याकरिता मिळाला. 3 तास भजन केलं तरी छाताला घट्टे पडले, छाती बडून बडून. कळतं ना मी काय म्हणतो? एवढं भजन करायचं आणि त्याचाच अभिमान आपण करतो. आपलं कर्तव्य आहे भजन करणं. आपण त्याचं स्मरण करतो. आपलं कर्तव्य आहे त्याचं स्मरण करणं. पण इथं ते सांगत नाही, इथं उलट सांगत. काय? तो माझं स्मरण करतो, तो माझ्या बरोबर राहतो, अखंड माझ्या सानिध्यात राहतो. नोहे क्षण वेगळा. जगाचा मालक तुम्हाला कायमस्वरूपी धरून राहतो, अखंड तुमच्या बरोबर राहतो. असं काय साधन केलं की ज्या साधनेच्या बळावर देव आपलासा करून घेतला आणि देवाला तुमचा छंद लागला आणि देव तुम्हाला सोडून राहत नाही? ते तरी सांगा. म्हणजे काहीच नाही. साधू संतांच्या संगतीत गेलो, देवाविषयी ऐकलं, देव जाणून घेतला, त्याला प्राप्त करून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली. ओरिजिनल उत्कंठा. त्याचं निवड गण लावल्यानं माळ घातल्यानं पारमार्थिक लोक दिसतात, पण खरंच देव भेटावा अशी भावना अंतकरणात असतेच असं मात्र नाही. बऱ्याच वेळेला दिखाऊ मालन फसाव धंदा सुद्धा असतो. मी कंबर बांधून बोलायला लागलो म्हणजे महात्माच असलो पाहिजे असा काही नियम आहे का? मी नकली सुद्धा असू शकतो. मग मी तुमच्या समोर नक्कल करतो, पण जी ओरिजिनल आहेत ना ती ओरिजिनलच आहेत. म्हणून ते भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरं काय करीत नाही. म्हणून संतांच्या संगतीत गेलो, देव कळाला, देव मिळावा याच्याकरिता अट्टहास केला. आणि मग देव मिळण्याकरिता काय साधना केली पाहिजे याची विचारपूस केली. आणि त्यांनी मला साधन सांगितलं. काय साधन सांगितलं? म्हणजे देव जर पाहिजे असला ना तर तुझ्याकडे काय असेल सगळं, असेल नसेल ते सगळं जमा कर आणि ते स्वतः सहित देवाच्या पायावर वाहून टाक. काय काय आपल्याकडे सगळं देवाच्या पायावर वाहून टाकायचं. असं जर सगळ्यांनी सगळं देवाच्या पायावर वाहून टाकलं असतं तरी निळोबरायांचं संस्थान एवढं मोठं होण्याकरिता सरकार दरबारी निधी गोळा करीत फिरावं लागला असतं का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तिथं आल्यावरच मला अशोकरावांनी सांगितलं मग की आज जसं पिंपळनेर दिसतं की नाही हे क्षेत्र, असं तुम्हाला पुढच्या वर्षी दिसणार नाही. याच्यापेक्षा विलक्षण पाहायला मिळेल. विलक्षणत्व पाहायला मिळेल. काय विलक्षणत्व पाहायला मिळेल? फार डेव्हलप होणार आहे. आळंदी सारखं, पंढरपूर सारखं, जसं त्यांनी पंढरपुरात दर्शन बारी त्याचा तो मंडप आहे, आपण सारे त्याला यमपुरी म्हणतो, तसं त्यांनी 2 मजल्याचा दर्शन बारीचा मंडप होणार आहे. फार मोठे त्याने रस्ते होणार आहेत, फार मोठ्या कमानी होणार आहेत, फार मोठं गार्डन तयार होणार आहे. 7.5 कोटी रुपये मंजूर झाले. तुम्ही ऐकतात ना सर? 700 म्हणजे किती? 7वर किती शून्य दिली म्हणजे 700 होतात. 7वर किती शून्य दिले म्हणजे 700 होतात. 2 शून्य. 7वर किती शून्य दिले म्हणजे 7 कोटी होतात. एवढे लोक असून घाई सांगता नाही आलं. सांगता येईल तुम्हाला, विचार करून. घाई कुठं सांगितलं? 700 म्हणल्यावर की 2 शून्य सांगून टाकले. 7,000 म्हणलं असतं तर 3 शून्य सांगितले असते. 7 कोटी म्हणलं किती सांगा? थोडा विचार करावा लागला ना मोजून. म्हणजे घाई घाई म्हणलं तरी येता येतं. एवढा निधी गोळा करून आणलाय आणि तो खात्यातून पडला. आणि आता लगेच
दिवाळी झाली की कार्यक्रमाला सुरुवात होईल. का सांगतो? तिकडून सरकार दरबारातून आणायची काय गरज आहे? आपण जर सगळं देवाच्या चरणावर व्हायला तयार आहे, आपणच सगळं जर व्हायला असतं तर सरकारची काय गरज पडली असते? आपण वाहत नाही. तुम्ही ऐकतात ना सगळं? आपण घाईघाई देवाच्या चरणावर आपलं काहीच वाहत नाही. आणि जर एखाद्यानं चुकून हुकून वाहिलं तर सांगितल्याशिवाय राहत नाही. थोडं अन्नदान करून बघा, काय होतं? वेगळाच फुगा असतो. थोडी देणगी देऊन बघा, काय होतं? वेगळाच. माझं जरा स्पष्ट वाटतंय का बोलणं? बंद करू का थोडं? त्यातलं काय करू? काय खरं नाही, सांगावंसच वाटतंय. आपण निळोबऱ्यांकरता असं केलं, आणि निळोबऱ्यांच होतं ते, त्या देवाचंच होतं, देवानं दिलं होतं आणि देवाला दिलं आणि ते देवाच्या समोर दिलं तरी आपण कौतुकानं सांगतो मी दिलं. इथं भगवंताच्या प्राप्तीकरिता जर अट्टहास करायचा असला आणि काय साधन करू जर विचारलं, तुझं स्वतःचं अस्तित्व भगवंताच्या चरणावर समर्पित करून टाक. मग अस्तित्वाला धरून जेवढं गमाळ असेल ते तुझं नाही, ते देवाचंच होऊन जाईल. आणि सगळं ज्या दिवशी तुझं देवाचं होईल त्या दिवशी देव तुझा होईल. त्याला सांगत आपुले संसारी करून ठेला. हरिपाठात म्हणतो ना आपण रोज, आपुले संसारी करून ठेला. तसं म्हणतो आपले सेवेसाठी करून ठेला. हे सेवेसाठी शब्द नाही, आपले संसारी. संसारी म्हणजे आतला बदली. आतला बदली काय केलं? जाई नगे माय भेटेल माया, भगवंताला भेटेल. आणि मग काय होईल? त्या रखुमादेवीला पाहिन आणि क्षेममी देईन, पांडुरंगा त्याला आलिंगन देईन. त्याला आलिंगन दिल्यानं काय होईल? तो माझा होईल आणि माझं सर्वस्व त्याचं होईल. म्हणजे काय साधना केली? आपलं सर्वस्व देवाला देऊन टाकलं. मग देवाला जर सर्वस्व देऊन टाकलं आणि आपलं काही शिल्लक राहिलं नाही, मग आपली जबाबदारी कोणावर? देवावर. आपला सगळा भार कोणावर? देवावर. हा संसार देवाचा, संसार देवाबाई. संसार म्हणजे भांड्या कुड्याच्या संसाराला लोक संसारच म्हणतात. दिसणारं संपूर्ण जगत आहे याला पण संसारच म्हणलं जातं. जन्म मरण आहे त्याला पण संसारच म्हणलं जातं. हे शरीर आहे याला पण संसारच म्हणलं जातं. हा सगळ्या प्रकारचा संसार भगवंताच्या चरणावर वाहून टाकायचा, आपलं काही शिल्लक ठेवायचं नाही. याला वाहनं म्हणतात, भार घालणं म्हणतात. आणि असा भार घातला, तुका म्हणे भार घातल्या एकदा देव भार घातला की देव काय वारी होईल. मग तोच आपलं सगळं करेल. भूक लागली, जीव घालायची व्यवस्था देव करेल. अंगावरचे कपडे फाटले, कपडे आणून द्यायचं काम देव करेल. सगळ्या गोष्टी परमात्मा तुमची करेल. तुका म्हणे नग्न भाज तर ते लाज कमनासे. भाज म्हणजे पत्नी आणि नग्न म्हणजे अंगावर जर पत्नीच्या कपडे नसतील, फाटके तुटके जर साडी तिच्या अंगावर असेल तर त्या पत्नीनं म्हणजे त्या स्त्रीनं लाजायचं काही काम नाही. तिला लाज वाटू नये. मग कोणाला वाटावी? तिच्या नवऱ्याला वाटावी. बायको कोणाची? त्याची. मग तिला वस्त्र अलंकार आणून द्यायची जबाबदारी कोणाची? नवऱ्याची. मग तिच्या अंगावरचे कपडे जर फाटके दिसले तर तिनं लाजायचं नाही. ती म्हणते माझे पती आहेत, त्यांनी जसं ठेवलं तसं राहत. मग लाज कोणाला वाटायची? नवऱ्याला. तसं मी जर माझं सर्वस्व भगवंताला समर्पित केलं
तर मी त्याला जीवन समर्पित केल्यानंतर मला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? देवाची. मी जर कुठं उघडा पडलो तर जबाबदारी देवाची. याला भार घालणं. असा भार घातला की मग परमात्मा आपला होतो. हेच साधन केलं तुकोबराय म्हणतात. त्याच्यावर भार घातला आणि भार घातल्यावर काय झालं? अवघी चिंता वाढली. चिंता संपूर्णच गेली महाराज. म्हणून त्यांनी देवावर भार घातला. संपूर्ण त्यांनी देवावर भार घालून टाकला आणि चिंता संपून गेली. मग काय काम राहिलं? फक्त भजन, फक्त भगवंताचं चिंतन, फक्त भगवंताचं नामस्मरण. याच्यापेक्षा वेगळं काही साधन शिल्लक राहिलं नाही. म्हणून साधू संतांची वचनं ऐकले, भगवंताचं वचन ऐकलं आणि त्या वचनावर विश्वास ठेवला आणि भगवंताचं नाम कंठात धारण केलं आणि अखंड भगवत नाम चिंतन करत राहिलो. त्याचा परिणाम काय झाला असेल? गेला गुणी नारायण मोहे क्षण वेगळा घालून या भार माथा अवघी चिंता वारली. आणि तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरी आले. भगवंताचं नामकंठात धारण केलं. त्याचा परिणाम देव माझा झाला आणि तो आता मला सोडून राहत नाही. हे माझं भाग्य आहे आणि त्या भाग्याचा मी अनुभव तुमच्या समोर सांगतोय. हा तुकोबरायांच्या अंतकरणातला भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा भाग्याचा केला नारायण हे क्षण वेगळा. दरवर्षी मोठ्या आनंदात आपण सर्वजण निळोबाऱ्यांची वारी संपन्न करत असतो. हा सोहळा संपन्न करतो. निळोबाऱ्यांनी पुरुषार्थ केलेला आहे आणि तो पुरुषार्थ जर काय असेल तर प्रत्यक्ष परमात्मा आपल्या घरी अनुभव केलेला आहे. जगाचा मालक निळोबाऱ्यांकरता विटेवरती उभा आहे आणि क्षणभर सुद्धा या पिंपळनेरला सोडून देव जात नाही. अखंड निळोबाऱ्यांकरता या गावात उभाच आहे. लोक पंढरपूरला जातात. पंढरीचं महात्म्य सर्व लोकांना माहिती आहे. पण निळोबाऱ्यांनी देवाला पिंपळनेर मध्ये आणलं आणि पिंपळनेरलाच पंढरपूर करून टाकलं. एखादं गाव आपल्या घरी आलेलं कधी ऐकलं का? आपण गावाला जातो, गाव आपल्या घरी आलं, असं कधी होतं का? होत नाही. पण इथं झालं. काय झालं? पंढरपूरच पिंपळनेर मध्ये आलं म्हणजे गावच आलं ना महाराज. पंढरपूरच झालं म्हणजे गावच आणलं. गावाचा मालक आला. तेथील मोकाशी 4 भजाद्यासी बायला 16,000 एवढी सगळी संपत्ती घेऊन विटेवर उभा राहिला. कोणाकरिता? निळोबाऱ्यांकरिता. हे निळोबाऱ्यांचं वैभव आहे. हा निळोबाऱ्यांचा पुरुषार्थ आहे. म्हणून तुकोबाऱ्यांच्या भाषेमध्ये निळोबाऱ्यांचा पुरुषार्थ सर्व लोकांच्या समोर मांडायचा महत्वाची गोष्ट आहे. अभंगातून तुकोबराय स्वतःचा अनुभव वर्णन करून सांगतात. परमार्थ करायचं म्हणलं की परमार्थाला अनुभवाकडून पाहत जावं. जन्मभरही परमार्थ केला. जन्मभर पोथ्या वाचल्या, भजने म्हणलो, कीर्तनाला गेलो, कथा ऐकल्या. हे सगळं करून जर आपल्या जीवनामध्ये परमात्म्याविषयीचा अनुभवच आला नाही तर आपण काय केलं? कशा करता केलं? प्रश्न अंतकरणात निर्माण व्हायला पाहिजे. खरं तर कथा कीर्तनांमधून कथा कीर्तनकारांनीच हे प्रश्न लोकांच्या समोर निर्माण केले पाहिजे. लोकांना हलवून जागं केलं पाहिजे की बाबा एवढ्या वर्षापासून एवढे वय झालं आपण हे सगळं काय करतो आहोत आणि अजून जर देव स्वप्नात सुद्धा आला नसेल, देवाचा साक्षात्कार जर अजून झाला नसेल तर याच्यापेक्षा वेगळं अजून आपण काय करणार? आतापर्यंत केलं हेच करीत राहू. मग आतापर्यंत जे आपण केलं त्याने जर देव भेटला नाही, इथून पुढे असंच करीत राहिलं तर कसं भेटेल? तुम्हाला कळतं नाही काय कळण्यासारखंच बोलतोय. मग आजपर्यंत परमार्थ करून जर परमात्म्याचा अनुभव आला नसेल तर काहीतरी चुकतंय, कुठेतरी पाणी मोडतंय, धाळेत काहीतरी काहीतरी बिघाड. मग कोणी शोधायचं? म्हणजे मावशीकडे डाळ नेऊन द्या, ती निवडून घे. मग आपली डाळ आपणच निवडली पाहिजे. आपली डाळ आपणच निवडली पाहिजे. कुठं काय आहे आपणच तपासलं पाहिजे. कुठे लिकेज आहे, कुठे पाणी मुरत आहे, आपण आपलं तपासलं पाहिजे. मी माझं तपासून पाहिलं पाहिजे की मी कुठे कमी पडतो. आणि कुठंच कमी पडत नसून जर देव भेटत नसेल,
छातीला हात लावून त्यांनी देवाला जाब विचारण्याची ताकद निर्माण होते. देवा सांग का भेटत नाही? मी कुठे कमी पडलो? मी काय कमी केलं सांग? तुकोबारा म्हणजे जाळवणे संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसिक, तुझ्या मनात सुद्धा येत नाही. मी सगळा संसार जाळून अंगणात बसलो, तुझी वाट पाह. किती वाट पाहिली देवा? वाटुली पाहता शिनले दाविसी पापुले कैवो डोळा, दाविसी पापुले कैवो डोळा, कुमार माऊली तुझी सावली, कुमार माऊली तुझी सावली. वाटुली पाहता शिनले डोळुले, डोळ्याला शिन आलं रे देवा. तुम्ही ऐकतात ना सगळं? या शब्दांबरोबर आपलं जीवन जोडा. जाऊ दे, वेळ झाला तर होऊ दे, मी बरोबर थांबेल वाचतो, मला इथं नियम माहिती आहे. जेवढं सांगता येईल तेवढं सांगता येईल, नाही सांगितलं तर राहिलं तर राहिलं. जेवढं माझ्या नशिबात असेल उजळायचं मी उजळून घेईन, तुमच्या नशिबात असेल ऐकायचं तेवढं ऐकून घ्या. सरळ सरळ गोष्ट आहे. मग काही तुमच्यावर छाप मारायची नाही, काय वजन मारून घ्यायचं, काय भोगीलपणा शहाणपणा काय सांगायचं. समोर महात्मे बसले आहेत, दत्तात्रय महाराज दत्त प्रभू सारखे बसले सर, ते जन्मभर परमार्थ केलं, त्यांच्या समोर काय शाजूकपणा सांगू? अधिकारी माणसांच्या समोर कशा करता उठा ठेव करेल? मला काहीच मोठेपण सांगायचं नाही, मला फक्त जाणीव करून द्यायची. आपल्या मनाला विचारा, किती वेळा आपल्या डोळ्याला शिन आला देवाची वाट पाहता पाहता? नाही आला ना, मग आपण हरिभक्तीपर्यंतच काय? मग काय चुकला का माझा प्रश्न? आपण हरिभक्तीपर्यंत नाहीत केले. आणि एकदा डोळ्याला वाटलं नाही देव पाहावं, एकदाही मनाला वाटलं नाही देवाच्या मनात येते राहुली, एकदाही मनाला वाटलं नाही, मनाला छंदच लागला नाही भगवंताचा, काय उपयोगाचं सांगा ना? माझ्या म्हणण्याला जर तुम्हाला दाद द्यायची असेल, माझं बोलणं जर तुम्हाला कळत असेल तर खरंच डोळ्यांबरोबर बोला आणि डोळ्याला समजून सांगा, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्याला समजून सांगा, कानाला समजून सांगा, तुम्ही ऐकाय कान माझ्या विठोबाचे गुण. मनाला समजून सांगा, मनात येथे धाव घे आहे विठोबाचे पायी. तुमच्या डोळ्याला कोणी सांगायचं? रोजानी माणसं आणायचे, सांग रे माझ्या डोळ्याला समजून. किती रोज दिला आणि त्यांनी समजून सांगितलं, तुमचे डोळे अगदी. तुमच्या डोळ्याला कोणी सांगायचं? आपणच सांगायचं. कानाला कोणी सांगायचं? आपणच सांगायचं. म्हणून आपण साधना केली पाहिजे. मी तुम्हाला किचकट साधना सांगणार नाही, मी तुम्हाला जपत पानुष्ठान व्यर्थ करणे केशव माधव अच्युत वदता होय पातकारणे. कठीण साधना सांगत नाही, सोपं सांगतो. हे तर करता येईल ना सगळ्यांना. आत्मपरीक्षण केलं पाहिजे, कुठं चुकतंय ते कळून घेतलं पाहिजे. मग भगवंताला म्हणलं पाहिजे, देवा अरे डोळे आसावले रे तुला पाहण्याकरिता, तुझा शब्द ऐकण्याकरिता कान तरसले, कान तरसले. असं वाटतं कधी येशील आणि येऊन त्यांनी मला म्हणशील, बाळा चिंता करू नकोस, मी तुझाच आहे, मी तुझ्या जवळ आहे. देवाचे शब्द ऐकण्याकरिता कान आसावले. हे हात आहेत ना, हात, या हातांना आस लागली पाहिजे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या तुझं क्षेम द्यावया पांडुरंगा. देवा तुला आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावले रे. कधी येशील आणि कधी कडकडून तुला भेटेन अशी अवस्था चित्ताची झाली. कोणाला त्रास आहे? हाताला त्रास आहे, कपाळ तरसलेला आहे. असं वाटतं येशील, तुझ्या चरणांना मी पाहीन आणि तुझ्या चरणावर कपाळ घाशीन. कधी असं होईल? कैसा पात्र होईल लाभासी नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. कधी परमात्मा प्रसन्न होईल? असं आपलंच आपल्याला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी दुसऱ्याला परमार्थ शिकवायची गरज राहणार नाही. तुम्ही स्वयंपूर्ण व्हाल, देव तुमच्या मागे धावत येईल. महत्वाचा विचार आहे माझा. फक्त असं वाटलं पाहिजे. ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी भाग्योदय झाला म्हणून समजा, भाग्योदयाला सुरुवात झाली म्हणून समजा. असं झालं पाहिजे. तुका म्हणे आईसे झाल्या वाचून करणे तो शीन वाटत असे. असं झाल्या वाचून जे करणं ते फक्त शीनच करून घेतल्यासारखं आहे. नाहीतर पाय पिट्टी झाला शीन, निवळ जायचं वारीला, गेले पंढरपूरला टांगड्या थोडी, टाळाचा भुकटा केला, चालत चालत गेले, पाय दुखले, गोळ्या खाऊन खाऊन बरे लागले.
कितीतरी वाऱ्या गेली, एकदा विठोबा भेटला. काय करता चालून? शिन नाही. कशा करता शिन? मग शिन जाण्याकरिता काय केलं पाहिजे? मागील परिहार पुढे नाही शिन, झाली या दर्शनाने सगळ्या दुःखांचा परिहार होईल आणि पुढे कोणत्याही प्रकारचं शीन राहणार नाही. केव्हा? जेव्हा एकदा देवाचं दर्शन होईल तेव्हा. म्हणून देवाच्या दर्शनाकरिताच 8 तास करावा, तो देव पाहण्याकरिता सायास करावे. जगद्गुरु तुकोबारांनी स्वतःच्या पत्नीला उपदेश केला. पत्नीला उपदेश केला म्हणायचं एकांतात बसून, आणि फार महत्वाचं वाक्य अंडरलाईन करण्यासाठी तिला सांगितलं, देव पाहावया करी सायास. तू कशाला म्हशीच्या नादी लागली? तुला म्हैस, तुला प्रपंच, तुला दुनिया, एवढं सगळं कशाला पाहिजे? हे सगळे त्यांनी अट्टहास करण्यापेक्षा देव पाहण्याकरता सायास कर. देव जर प्राप्त झाला तर काय शिल्लक आहे? काय त्या उरले वेगळ्या आणि वैकुंठ नायक त्याला काय करायचं शिल्लक आहे? देव प्राप्तीकरिता अट्टहास करावा. म्हणून अनुभव जर घ्यायचा असेल तर भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव घ्यावा. अनुभव जर घ्यायचा असेल तर भगवंताच्या भेटीचा अनुभव घ्यावा. अनुभव जर घ्यायचा असेल तर भगवंताच्या दर्शनाचा अनुभव घ्यावा. आणि असा अनुभव जर आपल्याला आला नाही आणि जन्म जर असाच निघून गेला तर किती खेद करण्यासारखी गोष्ट आहे. जन्म असाच वायाला जाईल, हातातून निघून जाईल, मग काय करणार आहे? लोकांना अनुभव असतो. गाया उडवायचा, विरू चढवायचा, पोरं रडवायचा, फार लोकांचं पारंगत असतं गावात. एवढाच अनुभव चिंब झालेला आहे. तेवढाच अनुभव गाया उडवायच्या लोकांच्या. कशा करतात? अनुभव जर घ्यायचा असेल भगवंताच्या स्वरूपाचा घ्यावा. म्हणून भगवंत दर्शनापर्यंत जाण्याकरिता अनेक लोक निघाले, अनेक मार्गांनी निघाले, अनेक पद्धतीने पिंपळनेरला येण्याकरिता अनेक लोक निघाले. आणि अनेक लोक आले, एकाच रस्त्याने नाही आले. काही राळेगणवरून आले पण राळेगण सिद्धीवरून आले, काही राळेगणवरून आले पण राळेगण खेरपारून आले, काही आणखी वेगवेगळ्या गावातून मार्ग वेगवेगळे आले. कुठं? पिंपळनेरमध्ये. वेगवेगळ्या मार्गाने लोक चालले आणि पिंपळनेर क्षेत्रामध्ये आले. बरोबर? पिंपळनेर क्षेत्र म्हणजे समजा परमात्मा आणि वेगवेगळे मार्ग म्हणजे समजा पंथ. वेगवेगळ्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत जाता येतं. कोणी कर्मकांड करून देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. कर्मानं मोक्षाची कल्पना नाही. कर्मकांड करून मोक्षापर्यंत जाता येत नाही. कर्म हे अंतकरण शुद्धीचं, अंतकरणाच्या स्थिरतेचं साधन आहे. म्हणून ते साधन आहे मोक्षापर्यंत जाण्याचं, पण ते बहिरंग साधन आहे. ज्ञानप्राप्तीकरिताचे 10 साधनं वर्णन करून सांगितले. त्याच्यामध्ये यज्ञादी कर्म आणि उपासना वर्णन करून सांगितली, बहिरंग साधन. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन सांगितलं. काय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्ष, हे अंतरंग साधन आहे. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन सांगितलं श्रवण, मनन, निधिध्यासन. त्याच्यापेक्षा अंतरंग साधन सांगितलं तत्त्वम पदार्थ शोधन. हे साधन आहे कुठपर्यंत जाण्याचे? परमात्म्यापर्यंत जाण्याचे. पण वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून लोक निघाले. कोणी योग मार्गाने जाण्याकरिता निघाले. योगाचा अनुभव वेगळाच आहे. आगा योगाची वाटा जे निघाले गा सोहटा तया दुःखाचा तिशेल वाटा भागा. अनुभव आहे त्याचा. ज्ञानोबरांनी विनोदानं सांगितलं. ते म्हणतात लोखंडाचे चणे बोचरिया पडती खाणे. बोचर कळतं ना, म्हणजे ज्याचे कोणाला दात नाही त्याला काय म्हणतात? बोचरा. अशा बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले तर किती दिवसात फोडून खाईल? त्याला खाताच येणार नाही. त्याच्याकरिता ते चणे खाणं फार कठीण आहे, कष्टप्राय. म्हणून योगाच्या मार्गाने जर जाल तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, मग समाधीपर्यंत जाता येईल. योगी पुरुषाला सुद्धा या काठिण्यातून जे आहे त्याचं नाव आहे अनुभव.
कशाचा अनुभव? समाधीचा अनुभव. त्याला सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी प्राप्त होते योगी पुरुषाला. आणि त्या समाधीचा अनुभव त्याला येतो, पण त्यावेळेला तो सांगू शकत नाही. तो त्याच्यातून बाहेर आल्यानंतर सांगतो. ससंवेद्य गोष्ट आहे. हे शब्दात सांगण्यासारखं नाही, ते बोर्ड दाखवण्यासारखं नाही, ते त्यांनी शब्द प्रमाणाला सुद्धा कळत नाही, असं कठीण आहे म्हणायचं. म्हणून अनुभव तर आहे, पण सांगण्यासारखा नाही. योगी पुरुषाचा अनुभव, तुकोबरांना अनुभव सांगायचा आहे, पण योगशास्त्रातला नाही. त्यांना कर्म मार्गातला अनुभव सांगायचा नाही. कर्मकांडी पण त्या अनुभवात निष्काम कर्मयोग सांगितलं ना देवानं. निष्काम कर्मयोग. गाडगे बाबा हातात खराटा घेऊन डोक्यावर गाडगं ठेवायचं, फाटके तुटके ते कपडे अंगावर खराट्यानं झाडून घ्यायचं आणि सगळ्या गाव फिरत म्हणा गोपाला गोपाला रे प्यारे नंदला भजन करायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अखंड भगवंताच्या भजनात तल्लीन राहायचं. काही अपेक्षा नाही, कोणतं सगळे कर्म निष्काम. फक्त भगवंताची सेवा म्हणून निष्कामता जीवनामध्ये धारण केली. अनुभव आहे त्याच्यात सुद्धा, पण तो तुकोबरांना सांगायचा नाही. योगाचा अनुभव तुकोबरांना सर्वांच्या समोर मांडायचा नाही, तर त्यांना ते पण माहिती आहे. तुकोबरांना योगातले अनुभव माहिती आहेत. ते म्हणतात पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. निरसोनी संदेह बुद्धिभेद जीव शिवासे जगचिली आनंदे आवटावे पदी आरोहण. आवटावे शब्दाचा अर्थ तो कुंडलिनी. आऊट म्हणजे काय माहितीये का? आऊट म्हणजे आऊट नाही, आऊट म्हणजे 3.5 मात्रा. दीडकी आऊटकी असे होते ना पूर्वी मोजायचे. जुन्या लोकांना माहिती आहे, आता पोरांना माहित नाही. आमच्या वेळेस पण नव्हतं, आम्हाला पण माहित नाही. दीडकी आऊटकी. आऊट म्हणजे 3.5. मूलाधार चक्रामध्ये 3.5 वेटोळे घालून पोहोडलेली कुंडलिनी शक्ती ती योगाच्या माध्यमातून एका चक्राचं भेदन करून सहस्त्रदल कमलापर्यंत जाते. आणि तिला त्यांनी मला त्या परमात्मा स्वरूपाशी ऐक्य होते. आवटावे पदी आरोहण निजी निजरूपी निजविला तुका अनहत बालका हल्लरुगासी अनाहत ध्वनी प्रगट होतो. याच्यावर थाप मारे बाळा. आवाज आला की नाही? या आवाजाला म्हणायचं आहत ध्वनी. तुम्ही दुमड्याकडून आला की नाही आवाज? याला म्हणायचं आहत ध्वनी. काय? आघात केल्यानंतर निर्माण होणारा ध्वनी त्याला आहत ध्वनी म्हणतात. आणि कोणत्याही प्रकारचा आघात न होता स्वाभाविकपणे निर्माण होणारा ध्वनी त्याला अनाहत ध्वनी म्हणतात. आणि तो आपल्या सगळ्यांच्या पिंडात वाहतोय, तो सगळ्यांच्या शरीरामध्ये वाहतोय. आपल्याला ऐकू येत नाही. तो ऐकू येण्याकरिता काय केलं पाहिजे? ते म्हणजे भगवंताची मुरली वाजते आणि ती त्यांनी कायम वाजत राहते आणि आपल्याला ऐकू येत नाही. तू साधना करीत नाही म्हणून तुला ऐकू येत नाही. महत्वाची गोष्ट आहे. तसा अनाहत ध्वनी आपल्या पिंडामध्ये वाहतोच आहे. आपल्याला काय ऐकू येत नाही? आपण साधनाच केली नाही, ऐकू तरी कसा येईल? त्यांना ऐकू आला. अनाहत अनुहत बालका हल्लरोगासी. अनुहताचा हल्लरोग देसी आहे की नाही? ज्ञानोबर आहे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज तुझी गुरुकृपा दृष्टी, गुरुकृपेचं दृष्टीचं वर्णन करून सांगताना ज्ञानोबर आहे कौतुक सांगतात की श्री गुरु काय आहेत. म्हणून अनुभवच आहे योगी पुरुषाचा. तुकोबरांना तो सांगायचा नाही. मग तुकोबर आहेत, ज्ञानी आहेत, ज्ञान संपन्न आहे. त्यांच्या ठिकाणी ज्ञानाची उच्च भूमिका पाहायला मिळते. ते म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापना सर्वशने कामक्रोधा नाही चाली झाली भूती समता तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. मोठी भूमिका सांगितली बघा. तुका म्हणे भेदा भेद, भेदही गेला आणि अभेदही गेला. कारण अभेद हा भेदाच्या सापेक्ष आहे. अभेदाला अभेद म्हणायचं काही काम नाही. मग अभेद म्हणायचं काय कारण पडलं? कुठेतरी भेद दिसला म्हणून अभेद आहे. या मंडपात उजेड आहे की नाही? फार सुंदर सजावट केलेली आहे. ज्यांनी मंडप लावलाय त्यांना मनातले मनात धन्यवाद द्या. किती प्रशस्त वातावरण वाटतंय. ही लाइटिंग ज्यांनी केली त्यांना मनातले मनात धन्यवाद द्या. किती लख असणारा प्रकाश आहे. हा प्रकाश आहे की नाही याचं कौतुक आपण करतो. का? याला किंमत कोणामुळे आली? खरं सांगा, कोणामुळे आली? तूच सांगा आता. काय आम्ही काय सांगावं? असं नका म्हणू. मी तुम्हाला समजेल असं बोलतो. खरंच या उजेडाला किंमत कोणामुळे? अंधारामुळे. जर अंधारच नसता
तर उजेडाला उजेड म्हणायचं काही काम आहे का? अजिबात नाही. हा उजेड अंधाराच्या सापेक्ष आहे, प्रकाश अंधाराच्या सापेक्ष आहे. तसं अद्वैत म्हणणं सुद्धा, अभेद म्हणणं सुद्धा भेदाच्या सापेक्ष आहे. तुम्हाला कुठेतरी भेद प्रतीला आला आणि म्हणून सांगावं लागलं भेद नाही, अभेदच आहे. सर्व ठिकाणी एकच तत्व, सर्वम खलु इदं ब्रह्म नेहनानस्ति किंचन, असं सांगावं लागलं. एकमेव अद्वितीयम ब्रह्म असं सांगावं लागलं. ब्रह्म एक आहे आणि ते सर्व ठिकाणी गच्च. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम, इथपर्यंतच घ्या. मग ही ब्रह्मस्वरूपाची स्थिती आहे. सर्व ठिकाणी एकच गच्च भरलेले अभेद आहे. हेच ज्ञान आहे महाराज. म्हणून त्या स्वरूपाच्या ठिकाणी देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला, विश्वाकार किंवा जगदाकार, सर्व ठिकाणी एकच तत्व गच्च भरलेलं आहे. हे ज्ञान आहे. व्यापक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे व्यापक. ब्रह्म हा शब्द तयार होताना व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर ब्रीही नावाच्या धातूपासून तयार झाला. ब्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. जे कणाकणात गच्च भरलेलं आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ऐका. हे बघा, जे काल पण होतं, आपण होतो का 150 वर्षापूर्वी? एखादा असेल ना 100 वर्षाचं, त्याच्यामुळे डायरेक्ट 150 म्हणतो, खटखटच म्हणतो. नाही तर 70 म्हणलं होतं, 90 वर्षाची समोर माणसं आहेत. 150 वर्षापूर्वी आपण होतो का? आणि अजून 100 वर्षानंतर आपण राहू का? नाही. म्हणजे आपण काल नव्हतो, आज दिसतो, उद्या राहणार नाही. म्हणजे आपण सत्य आहोत का? हे जे शरीर यातलं काय काय कायमस्वरूपी टिकणार काहीच नाही. हे सगळं जाणारच आहे, नाशिवंत आहे. हे सगळेचे सगळे आकार जाणार आहेत. पण आकारू नासे न नासे, आकाराचा नाश झाल्याने ज्याचा नाश होत नाही ते परमात्मा तत्व. ते काल होत, ते आज पण आहे आणि ते उद्या पण राहणार आहे. सगळ्या काळात आहे. बरं, ते कुठं नाही? सगळ्या देशांमध्ये. भारतात आहे. सर्व घटाघटात आहे. जसा सूर्य अनेक रश्मी प्रकाशित करतो तसा सर्वांच्या ठिकाणी जे आहे हे कमी आहे. मला सांगायचं सर्व ठिकाणी, सर्व देशामध्ये, फक्त देहापुरतच मर्यादित सांगायचं नाही. मग सगळ्या ठिकाणी, सगळ्या देशात, सगळ्या काळात, सर्व देशात आणि सर्व वस्तूंमध्ये गच्च भरलेले आहे. ते परमात्मा तत्व व्यापक आहे. हा म्हणजे ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मस्वरूपाला जाणणं त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. असा ब्रह्मज्ञानाचा अनुभव तुकोबारांना आहे. पण त्याचा विषय तुकोबारांना बोलायचं नाही, कारण त्यांना ते कमी वाटतं. ते म्हणतात नको नको ब्रह्मज्ञानात स्तुती भाव, एवढंच घ्या, नको. अजून प्रमाण सांगतो, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, नकोच ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाचा अनुभव जर सांगायचा असला तर मग नको कशाला सांगायचं, त्यालाच जास्त पाणी लावलं असतं. आता आपण याला जास्त पाणी लावलंय, लक्षात येतं. हे नकोच म्हणतात म्हणजे त्याला ब्रह्मज्ञानाचा अनुभव सांगायचा नाही. मग त्याच्यापेक्षा काहीतरी सापडलं मोठं. जेव्हा एखादं नवीन सापडतं ना, तेव्हा जुन्याला आपोआपच किंमत कमी होती. 25 वर्ष सायकलवर कामाला जात होता आणि थोडी जरा ऐकत आली, लोणा घेतली, लोणा घेतो
भांडण मारायचं नाही, काय नाही काय नाही. पहिलं हाऊस लोनाची, आणि लोन घेता येत ना, पैसे नव्हते. मग सायकलीच्या त्या स्पोक मध्ये पुट्टा घालायचा आणि भर वाजलं की तुरतुरी झाल्यासारखं वाटत. किती कौतुक सायकलीचं. मग त्याला बॅटरी अशी जोडलेली ती चार्ज व्हायची. आपण रात्रीच्या टायमाला मिन त्याचा लाईट लागायचा. काय कौतुक आहे. एवढी लाडाची सायकल नुसत्या लोणाने घोटाळा घातला. आणि जी लावून टाकली बाजूला, तिच्याकडे परत पाहायला सुद्धा वाटत नाही, पाहावा सुद्धा वाटत नाही. का लोणा आली म्हणून. लोणा घ्या पण सायकल विसरू नका. नवीन काहीतरी भेटलं विशेष की आधीच्या गोष्टीचा विसर पडत असतो. ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानानं अभेदत्वाची स्थिती निर्माण झाली, ज्ञानानं मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली. अरे मोक्षाची सोडी बांधी करण्याचा अधिकार तयार झाला. मोक्षाची सोडी बांधी करी एवढा अधिकार. मग ते पुरुषार्थ आहे. मोक्ष चौथा पुरुषार्थ हातात घेऊन वाट्याला निघाले. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेघाला भक्तिबंधी जगादी वाट्यालाच निघाले. मोक्ष घ्या, घेऊनच टाका. लोक कशाचे हो. मोक्ष म्हणजे काय माहिती का? मोक्ष म्हणजे काय वस्तू नाही आणि तिजोरीत ठेवली. मोक्ष म्हणजे काय असं मनी ऑर्डर करून पाठवली, त्यांनी पोस्टाने पाठवली, अशी वस्तू नाही. मोक्ष ही अवस्था आहे. मोक्ष काय अवस्था आहे. काय अवस्था मोक्ष? मोक्ष म्हणजे निर्वासन स्थिती. निर्वासन, कोणत्याही प्रकारची वासना शिल्लक राहू नये याचं नाव आहे मोक्ष. सप्रमाण सांगतो, वासना प्रक्षयो मोक्ष. वासना संपणं याचं नाव आहे मोक्ष. कीर्तनात बुवा असं बोलायला लागले की डुकल्या खाण्यापेक्षा विचार जास्त करावा आणि आपल्या मनाला विचारावं सगळ्या वासना संपल्या. नाही तर खाण्याची वासना, देण्याची वासना, बायकोची वासना, मुलाची वासना, घराची वासना, संपत्तीची वासना, मानाची वासना, प्रतिष्ठेची वासना, वैभवाची वासना, या सगळ्या प्रकारच्या वासना पोटात घेऊन आपण फिरतो. जोपर्यंत या वासना तोपर्यंत मुक्त स्थिती नाही. ज्या दिवशी मुक्त स्थिती प्राप्त होईल त्या दिवशी वासना दिसणारच नाही, पळूनच जाईल. मोक्ष. असा मोक्ष प्राप्त करून घेतला, काहीच मिळवायचं शिल्लक आहे, कोणतीच वासना राहिली. मग आता काय काम राहिलं नाही. काम नाही, काम नाही, झालं बाहेर कामा, झालं बाहेर कामा, मोकळे झाले. या मोकळ्या स्थितीत काय करायचं मला? याला जीवनमुक्त स्थिती म्हणतात. जीवनमुक्ती, जिवंत असताना मोक्ष प्राप्त करून घेणे. महाराज, मोक्ष जिवंतपणेच प्राप्त होत असतो. त्याच्यात तुम्ही पाहिलंय, बऱ्याच वेळेला कीर्तनात ऐकलंय मृत्यू आणि मोक्षातलं अंतर. मृत्यू कशाला म्हणायचं, मुक्ती कशाला म्हणायचं, याच्यातलं अंतर मागच्या कीर्तनात सुद्धा सांगितलं होतं. मला आठवतंय. तुम्हाला आठवतं? म्हणूनच परत परत सांगितलं. आणि परत सांगितल्यावर समोरच्या लोकांना आठवतं. मग ते म्हणतात हे तर मागच्या वेळी मी सांगितलं, पुढे देणार सांग. आठवण करून दिला कोणा देणार? काही लोक फोन करतात आणि फोन करून डायरेक्ट बोलायला सुरुवात करतात. सांगावर कोण आहे? कसं काय सांगू कोण आहे? कितीतरी लोकांना बोलायचा प्रसंग, सांगावर कोण आहे? आता कसं काय सांगावं कोण आहे? मग ते थोडं थोडं बोलता बोलता थोडीफार हिंड मिळते. इकडून तिकडून मोठे बाबा होते. मोठे बाबा म्हणजे वैकुंठवासी रघुनाथ महाराज उमरेकर. फार गोड होते, फार गोडुंबे होते. ज्या जुन्या लोकांनी त्यांना पाहिलं असेल, कदाचित त्यांचं ऐकलं असेल, फार कोणाला दुःख व्हायचे नाही. आणि सगळे लोक त्यांना फार प्रेमानं आदरानं फार सन्मान करायचे आणि त्यांना भेटायला जायचे. पूर्वीच्या काळात काय जायचे साधनं होते का, काय होतं? आणि एखादा नवखा माणूस आला. आता कीर्तनात सगळे लोक बोलायला पाहतात. 2 तास त्यांच्या समोर बोलत असतो. मग त्याचा सगळाच परिचय लोकांना होतो. कारण मानस जाणे जे बोले हा कोणत्या प्रकारचा आहे त्याच्या बोलण्यातून कळतं. लेकिन अनुभव सगळ्या लोकांना असतो. पण बोली कोणाकोणाला ध्यानात ठेवायचं हा महत्वाचा विचार. असंच महाराजांचं कीर्तन ऐकलेला त्यांना भेटण्याची अपेक्षा असणारा माणूस आला. काहीच कोणताच विचार न करता डायरेक्ट गप्पा मारायला सुरुवात केली. पण आम्हाला असेल प्रश्नच त्यांच्या मनात. मग त्याने हळूच त्याला विचारायचं, किती वाजता बसले गाडीत? बरोबर का? त्यांची कलाच. किती वाजता गाडीत बसले? मग तो म्हणायचा 8 वाजता बसलो. कुठून लागली ती गाडी? मग अंदाज लावायचा कोणत्या बाजूने आला असेल. आता थंडीकडून आला का नगरच्या बाजूने आला? मग बरोबर अंदाज लावायचा. बरोबर कोणीच नाही आलं. मग तो म्हणायचा रामराव कामात होते, श्यामराव कामात होते. मग लिंक लागायचे, हा हे रामरावच्या गावचं आहे. लिंक लावा लागते ना मला. तसं कसं काय आहे की नाही? कळतं ना पण तुम्हाला.
अगोदर कशा करता सांगत होतो कशा करता सांगत होता अरे मुक्ती आणि मृत्यू याच्यातलं अंतर सांगण्याकरिता सांगत ते तुमच्या ध्यानात येईल ते पण कधी जेव्हा मी सांगेल तेव्हा मग तुम्ही आता सांगितलंच होतं हे तर मला माहितीच होतं असं आपतच होतं महाराज ते बाळ महाराज होते आमच्याकडं वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे बाबा ते द्रष्टांत सांगायचे शहरातली एक मुलगी खेड्यात नांदायला आली आणि आल्यानंतर तिला असं फार चांगली सुनबाई असं सगळं झालं मग तो नवरा तिला म्हणाले बघ मित्र आपल्या जेवायला आले आणि तू पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक कर आता तिला कशाची पूर्णाची पोळी करता येते तुला येते ना पण आता नाही लागत असते तुला हो येते ना मला आता काय करायचं मग येत तर नव्हती मग शेजारच्या म्हातारीकडे गेली आणि तिला चौकशी केली मावशी आमच्या घरी पाहुणे यायची तर पूर्णाची पोळी करायची मग मला शिकवणं पूर्णाची पोळी काय केलं पाहिजे तिने सगळी प्रोसेस सांगितली डाळ घ्यायची ती शिजवायची ती वाटायची त्याच्यात गुळ घालायचा कणिक मळायची कणकीची वाटी करायची त्याच्यात तो पूर्णाचा गोळा घालायचा मग उंडा तयार करायचा मग पोळी लाटायची असं तिने सगळं सांगितलं हे सगळं सांगून झालं आणि घरी गेली पण सगळं ध्यानात राहिलं नाही तिने सगळं केलं डाळ शिजवली त्यात गुळ घातला ती वाटून घेतलं कणिक काही मळली पण आता पूर्णच कणिक घालायची का कणिक पुरण घालत हे ध्यानात राहिलं सगळा घोटाळा झाला आणि पोळी तर काय म्हणत नाही माझं काय करायचं मग ते म्हातारीसारखं करायचं काय 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 चुकलं असेल माझं म्हणजे म्हातारीने पांढरी साडी घातली पांढरी साडी तिच्या हातात बांगड्याच नव्हते साऱ्या बांगड्या काढून टाकल्या मला जमत कसं काय नाही तिच्या सगळं तर विचारलंय मग शेवटी म्हातारीला करून आणलं म्हणजे बाई तुम्ही सांगितलं सगळं पण मला ते ध्यानातच राहिलं नाही काय काय करावं लागेल मग तिने सांगितलं बघा असा कणकीचा उंडा घ्यायचा त्याच्यात पूर्णाचा गोळा घालायचा त्याचा उंडा तयार करून लाट ती म्हणे हे तर मला माहितच होतं मग तू का नाही लागली पुढे तसं काहीच माहित नसतं ध्यानातून गेलेलंच असतं पण त्याने सांगितलं तर मला माहितच होतं तसं तुम्ही आता म्हणाल तर आम्हाला माहितच होतं तरी ऐका मृत्यू म्हणजे काय आणि मुक्ती म्हणजे काय त्यातला फरक आहे सगळ्या वासना अंतकरणातून संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावे परत सांगू अंतकरणातल्या सगळ्या वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं याचं नाव आहे मुक्ती संपून जाव्यात वासना याचं नाव आहे मुक्ती आणि आयुष्य संपून जावं आणि वासना शिल्लक राहाव्यात याचं नाव आहे मृत्यू नाही कळालं वासना शिल्लक राहिल्या आणि आयुष्य संपून गेलं म्हणजे सगळे प्रश्नांची उत्तर लिहिता येतात आणि 2 तासाचा टाइम होता पेपरचा आणि आखा निबंध राहिला आणि शेवटचे 2 प्रश्न राहिले सगळे येतात पण घंटी वाजली आता काय करायचं आता लिहिता येत नाही मग त्याच्याकरिता परत नापास झाल्यावर परीक्षा द्यावी लागली तशा वासना शिल्लक राहिल्या आणि आयुष्य संपून गेलं त्याला म्हणायचं मृत्यू माझं पटत असेल तर बघा जर आपल्या वासना शिल्लक राहिल्या या जन्मात आणि जर मरण आलं तर मोक्ष मिळणार नाही परत जन्माला यावं लागेल मग वासना घालवणं हाच परमार्थ आहे माझी कोणातच वासना अडकून पडू नये माझी कशातच वासना अडकून पडू नये हाच परमार्थ आहे हाच ज्ञानानं प्राप्त होणारा अनुभव आहे महत्वाची गोष्ट आहे उच्च स्थिती आहे ज्ञानाची तुकोबऱ्यांना बांधलेली आहे पण ती सांगायची नाही मग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अनुभव आहे आणि तो जर कशाचा असेल तर ज्ञान गिळून गावा गोविंद गाळा काळी रोपला मागो अंगी मुराला भोग भोगिताच्या गळा भेद ज्ञान गिळून गावा गोविंद का बरं ज्ञानाला गिळून गोविंद गायचं त्याचं कारण ज्ञानाला अभेद स्थिती प्राप्त झाली अद्वैत स्थिती प्राप्त झाली पण हे पण घालायचं काय काम आहे ज्ञान सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ आहे नाही ज्ञानेन सदृशम पवित्र ज्ञानासारखं जगात काहीच नाही ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे मग ज्ञान प्राप्त झालं तरी पण काय कमीपणा आहे ते म्हणले पण ज्ञानाला अभेद तत्वाची प्राप्ती होते पण मला समाधान प्राप्त होत नाही अद्वैत तो नाही माझे समाधान गोड हे चरण तुझी सेवा अद्वैतानं मला समाधान प्राप्त होत नाही रे देवा तुझ्या चरणांची सेवा करणं मला गोड लागतं गोड वाटतं दुसरं काहीच गोड लागत नाही म्हणून अभेदोनी भेद राखीला म्हणून अभेद स्थितीला गेलो आणि भेद शिल्लक ठेवला अभेदोनी भेद राखीला अंगी कशाकरिता वाढावयाचे प्रेमसुख वाढवण्याकरिता ते प्राप्त करून घेण्याकरिता आणि भक्ती केली भगवंताची ती भक्तीच अतिशय श्रेष्ठ आहे म्हणून त्या भगवंताला सगुण साकार करून डोळ्यासमोर उभं केलं मी त्याचा भक्त झालो तू माझा स्वामी
मी तुझा रंग भावना निर्माण झाली. तो माझा मालक आहे, मी त्याचा सेवक आहे आणि त्याची सेवा करू लागलो. नित्य करीतो कीर्तन, याची माझे अनुष्ठान, हीच अनुष्ठान, हीच सेवा, हेच चिंतन. असं चिंतन भगवंताचं करायला सुरुवात केली, भगवंताचं नाम गायला सुरुवात केली. आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम. त्यानं सगुण साकार होऊन त्यांनी अशा पद्धतीने प्रेम द्यायला सुरुवात केली आणि आम्ही त्याचं नाम गायला सुरुवात केली. ही ज्ञानोत्तर असणारी भक्ती, ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती, दोन प्रकारनं भक्ती वर्णन करून सांगितली. आंधळी भक्ती, ज्याच्या ज्ञानाचा लवलेश नाही, निवळ भक्ती. त्या भक्तीने अनुभव येऊ शकतो, परमात्मा भेटू शकतो. पण परमात्म्याची कृपा जर झाली तर परमात्मा ज्ञान देतो आणि ज्ञानाच्या नंतर त्यांनी जी केली जाते भक्ती, त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं तथापि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. गीता वर्णन करून सांगते, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं. जो सतत प्रेमानं माझं भजन करतो, मी त्याला बुद्धियोग म्हणजे ज्ञान प्राप्त करून देतो आणि ज्ञानानं तो माझ्या स्वरूपापर्यंत येऊन पोहोचतो. एकरूप. मग देवाशी एकरूप साधल्यानंतर काहीच काम शिल्लक राहिलं नाही. मग काय करायचं? त्या देवाला त्यांनी भजायचं आणि मग त्याच्या भक्तीचा आनंद घ्यायचा. जगद्गुरु तुकोबराय या रीतीने त्यांनी सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करून भगवंताचं भजन करू लागले आणि त्या भगवंताच्या भजनानं दिव्य स्थिती निर्माण झाली, भक्ती अंतःकरणामध्ये समाविष्ट झाली. ती भक्ती म्हणजे काय? भगवंतावर केलेलं प्रेम, याचं नाव आहे भक्ती. अनेक वेळेला ते सुद्धा आपण ऐकलेलंच आहे. व्यक्तीवर प्रेम केलं की त्याला मोह म्हणतात, वस्तूवर प्रेम केलं की त्याला आसक्ती म्हणतात आणि भगवंतावरच केलेल्या प्रेमाला भक्ती म्हणतात. पण भगवंतावरच प्रेम केलं आणि त्या प्रेमानं त्यांनी महाराज भगवंताचं भजन केलं, भक्ती केली. निवळ भक्ती म्हणून चालत नाही. मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. आपल्या भागात नाही, पण तिकडे राजस्थान वगैरे भागामध्ये घोरदाली नावाचा प्रकार आहे. घोरदाली म्हणजे काय माहितीये का? घरातला कोणी माणूस मेला की रोजानी बायका आणतात रडायला, रोजानी बायका रडायला आणायच्या. मग ते नातेवाईक येतात की नाही एक एक करून, मग त्या रडणाऱ्या बाईच्या कानात जाऊन सांगायचं या मेलेल्या व्यक्तीची मुलगी आलेली आहे. मग त्या बाईने गळा काढून रडायचं, बाई तुमची मुलगी आली ना, आता तरी जागे. रडण्याकरिता आणलेली श्री, तिला रुदाली म्हणतात. आणि ती कशी आणली? मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. तसं भगवंताचं भजन जर मोलानं करण्याचं ठरवलं तर त्याच्यात काय प्रेम आहे? त्याच्याकरिता सासूसाठी रडे सून, भावांतरीचा बहीण. सासूबाई करता सून रडते, पण नवऱ्याला बरं वाटावं म्हणून की यानं बरं वाटेल. आता मी जर जास्त केलं म्हणजे मग त्यानं वाटेल की हिचं किती प्रेम होतं माझ्या आई, याच्याकरताच रडायचं. सासू अजिबात प्रेम नाही असं नाही. भक्ती केली पण भावयुक्त अंतःकरणाने भक्ती केली. ऐका मी काय सांगतो, जर भावच नसला भक्तीमध्ये तर ती भक्ती काय उपयोगाची? काहीतरी भाव असला पाहिजे. काय भाव आहे? देव माझा बाप आहे, हा माझा भाव आहे. देव माझी आई आहे, हा माझा भाव आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा हा भाव आहे माझ्या अंतःकरणात. तोच माझं सर्वस्व आहे. त्याच्या वाचून या जगात दुसरं कोणीच मला नाही. विठ्ठल बाप माया चुलता, विठ्ठल भगिनी आहे भागा, विठ्ठल चाला नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आता दुसरं मला कोणीच नाही, फक्त विठ्ठलच माझं सर्वस्व आहे. काय आहे? भाव. भाव आहे. तो विठ्ठल येत असतो, हा माझ्या अंतःकरणामध्ये काय? दृढ भाव आहे. विठ्ठल बोलत असतो, हा माझ्या अंतःकरणात काय? दृढ भाव आहे. विठ्ठल भेटत असतो, हा माझ्या अंतःकरणात काय? दृढ भाव आहे. विठ्ठल मस्तकावरून हात फिरवत असतो, विठ्ठल सांभाळत असतो, त्याच्या वाचून दुसरं कोणी सांभाळत नाही. हा दृढ भाव आपल्या अंतःकरणात असावा. आणि अजून जर दुसऱ्यावर विश्वास ठेवून असाल, तुम्ही फसलेल्या. हे दुसरे शेवटपर्यंत तुम्हाला कळू देणार नाहीत किती वामके आहेत ते. हे जाळून येतील, जाळल्यानंतर सुद्धा लोकांसमोर नाटकं करतील. पण तुम्हाला कळू देणार नाही इथपासून तिथपर्यंत. तुमचं सगळं हडप करून येतील आणि शेवटी तुम्हाला काहीच मिळणार नाही. ते तुमचं तेलही जाईल आणि तूपही जाईल, फक्त दुपटणं हातात राहील. म्हणून भामट्यांवर विश्वास ठेवायचा नाही, मग देवावर विश्वास ठेवायचा. तो माझा आहे, तो माझं सर्वस्व आहे, तो माझं जीवन आहे. हा दृढ भाव अंतःकरणात निर्माण करायचा आणि या भावनेनं भगवंताची भक्ती करायची. तुकोबाराय म्हणतात मी हेच केलं. भावयुक्त अंतःकरणानं भगवंताची भक्ती केली आणि त्या भक्तीचा परिणाम जर काय झाला असेल तर भाग्योदय झाला, भाग्य उदयाला आलं. म्हणून ते भाग्य त्यांनी महाराज विशेष म्हणजे काय? परमात्मा प्राप्त झाला हे भाग्य आहे. परमात्म्याच्या जवळ जाताना हे भाग्य आहे. सर्वस्व टाकून भगवंताचं होता आलं हे भाग्य आहे.
आणि त्या भाग्याचा अनुभव आला आणि तो शांत राहिना म्हणून त्यांनी भगवत प्रेमी लोकांच्या समोर सांगावासा वाटला म्हणून सांगायला लागले. हाके माझा कशाचा अनुभव सांगता? मी केलेल्या भक्तीचा, निवड भक्तीचा नाही, भावयुक्त अंतःकरणाने केलेल्या भक्तीचा. आणि त्या भावयुक्त अंतःकरणाने केलेल्या भक्तीनं प्राप्त झालं जे भाग्य आहे त्या भाग्याचा तोच खरा भाग्यवान. याच्यापैकी किती अनुभव पाहिले आपण? निष्काम कर्मयोगाचा अनुभव, योगाचा अनुभव, ज्ञानाचा अनुभव, भक्तीचा अनुभव. याच्यापैकी कोणता अनुभव आपल्याला आला? सारा आहे ना. शांत झालं वातावरण म्हणतोय. आपल्या मनाला विचारा की आपल्या निष्काम कर्म गाडगेबाबासारखं आपण केलं. आपलंच घरचं झाडून घेताय ना, गाव कुठं झाडच लोकांचं. घरचं झाडून घेत नाही, तांब्या भरून घेत नाहीत लोक घरात. झाडून घ्यायचं लांब राहिलं, मग घरात तर झाडीत नाही. लोकांच्या घरात कसं काय झाडायला जाते? कसं काय निष्काम कर्म योग घडत? त्याचा अनुभव नाही. मग योग साधना, वज्रासनात बसायचं, मग नासाग्र दृष्टी ठेवायची, श्वासावर लक्ष ठेवायचं, मग ध्यान साधना करायची. असं कोणी केलंय का? एखाद्याने केलं असेल, पण करून सुद्धा समाधीचा अनुभव. त्याच्यात आतल्या काय काय चालतं काय माहिती. बाहेरून डोळे बंद दिसतात, हातपाय मांडलेले दिसतात, पण आतमध्ये इथं बसलं की मुंबईला जाऊन येतो. पाहुणे रावळे सोयरे धारे सुपाऱ्या साखरपुडे सगळे आणून येतो. डोळे बंद करून मस्त नसतं तर विचारा स्वतःच्या मनाला. क्वचित एखादा जर अखंड भगवत चिंतन करत असेल तर माझं दंडवत त्याच्या समोर, आपली काय हरकत नाही. पण अनुभव कुठे आहे योगाचा? ज्ञानाचा अनुभव म्हणतो सर्वात्मक भाव कुठे निर्माण झालाय त्याचा अनुभव नाही. निदान भक्तीचा तरी कुठे अनुभव आहे? कुठे देव आला, कुठे दिसला, कुठे त्यांना हृदयाला लावलं? काहीच अनुभव नाही. पण आपल्याला जर अनुभव आला नसेल तरी पहिलं चरणच अजून चालू आहे. अनुभवावरच बोलणं चालू आहे. अनुभवापर्यंत जाण्याकरिता 8 तास करा. याच मंडपात स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, अजून अनुभव आला नाही आणि का आला नाही?
आणि जर यायचं असेल तर प्रयत्न केला पाहिजे. काय प्रयत्न करावा, कसा प्रयत्न करावा, कोणाला विचारलं पाहिजे. उसावसी याची वाटे जे जे भेटत आहे असे देव कृपा करेल मग काय लाज राखी विचारलं पाहिजे. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसत्ती, पदार्थ भाविनी, तुर्यक ज्ञानाच्या भूमिकाच आहेत महाराज. विचारलंच पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे. पण अनुभव महत्वाचा, खूप बरे अनुभव सांगतात. पण अनुभव भाग्याचा अनुभव, काय भाग्य उद्याला आलं ते तरी सांगा. म्हणले आनंद गुडी ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा तो माझा झाला. फक्त माझा झाला असं नाही, माझा गुणी झाला. लोक देवावर छाप करून घ्या खरंच ना, देवावरच. सोमवारी माळ घातली का बुधवारीच म्हणतो देवा तुझ्या बापाचं नोकरच आहे मला दर्शन. सोमवारीच घातली आणि बुधवारी तर उतावळा झाला लगेच. तर अरे घासाघीस मोठे वा म्हणायचे, घासावं लागतं. बिगर घासता कसं काय भेट. त्यांनी हाडाचे काढा केले, जन्म घातले देवाच्या दर्शनाकरिता प्राप्तीकरिता, असं कसा भेट. म्हणून भेट होणं, दर्शन होणं फार लांबची गोष्ट आहे आपल्यासारख्याला. त्यांचा ऋणी झाला, अनुभव आला. काय अनुभव आला म्हणजे देवच ऋणी करून टाकला. क्षणभरही मला सोडून राहत नाही, हाच माझा अनुभव. आगे माझा केला ऋणी नारायण मी त्याच्यावर उपकार केला, त्याच्यावर ऋण झालं. म्हणजे काय झालं, त्याचं काहीच घेतलं नाही, त्याला काही मागितलंच नाही. तुम्ही आता सर्व काही मागितलं नाही, फक्त दिलं. देवाला फक्त दिलं. काय दिलं? प्रेम. त्याला कशाची अपेक्षा आहे तुमच्याकडे काय त्याला देण्याकरता? काहीच नाही, प्रेम. एवढंच देऊ शकता. ते प्रेम देवाला दिलं, त्याचं अखंड नामचिंतन केलं, त्याची सेवा केली, हे त्याला दिलं. कोणाला? देवाला दिलं. त्याच्या बदल्यात त्यानं बरंच देण्याचा प्रयत्न केला, पण काहीच नाही घेतलं. दिलं आणि काहीच घेतलं नाही, म्हणून त्याच्यावर उपकार झाला, ऋण झालं. काही घेतलंच नाही. तो फार देण्याकरिता उतावळा असतो. त्याला वाटतं भक्तांनी मागितलं पाहिजे म्हणजे खटखट निघून जाईल. आपण संसारातले लोक कोणाचा उपकार ठेवत नाही. या मावशी जर कोणाच्या लग्न कार्याला गेल्या आणि समोरच्या मावशीने जर एखादं लुगडं तिला दिलं आणि ही जर घेऊन गेली नसली तर पुढच्या वेळेला ती लग्नावरी मावशी जर घरी आली, तिच्या ध्यानात राहतं तिने लुगडं घेतलं होतं, ते दिलं पाहिजे. उपकार नको आपल्याला. मग घरातून बरोबर साडी आणून तिला देते. तिने जशी दिली तशीच देते, पण देतेच. त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची देते असं डोक्यात आणायचं नाही. तिने जशी दिली तशीच देते, पण देते मात्र. का? उपकार नको. तसं देवाकरिता भरपूर काय केलं, पण देव उतावळा झाला काहीतरी करण्याकरिता, पण घेतलं नाही.
घेतलं नाही म्हणून ऋणी झाला, देवावर कर्ज झाला. मग काय झालं? तो एक क्षण वेगळा अजिबातच सोडित नाही मला देव. कायम स्वरूपी तुकोबारायांच्या बरोबरच राहू लागला. अखंड भगवान तुकोबारायांच्या सानिध्यात राहू लागला. वाक्य असेच आहे, तुकोबाराय भगवंताच्या सानिध्यात राहू लागले असं नाहीत वाक्य. भगवान नो एक क्षण वेगळा, तो क्षणभर सुद्धा मला सोडून राहत नाही असं वाक्य. पण अखंड परमात्मा माझ्याजवळ राहू लागला. ही दिव्य स्थिती आहे, ही सामान्य स्थिती, लोकोत्तर स्थिती. लोकांना वाटतं आपण देवाजवळ राहतो, लोकांना वाटतं जन्म घेऊन यावं भगवंताच्या चरणाजवळ कायम स्वरूपी राहावं. तसं नाही, देव तुकोबारायांजवळ कायम स्वरूपी राहिला. काय झालं असेल त्याचं कारण तुकोबाराय म्हणतात मी फक्त दिलंच, सगळा भारच देवावर घालून टाकला आणि मग मात्र काही शिल्लक ठेवलं नाही. सगळी चिंता संपून गेली. आता मला माझी स्वतःची चिंता राहिली नाही. सगळं जीवन त्याला देऊन टाकलं, माझ्या प्रपंचाची चिंता राहिली नाही. सगळा भार भगवंताच्या चरणावर समर्पित करून टाकला. सत्संग झाला, संतांच्या संगतीत गेलो. संतांनी भगवंताचा महिमा सांगितला, भगवान कसा प्राप्त होईल याचा विचार संतांच्या समोर मांडला. मग त्यांनी कुरवाळून सांगितला, देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल, देवाला दुसरं काय आवडत नाही. याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्प माया, माया म्हणजे प्रेम आणि संकल्प करणे म्हणजे सोडणे. संसारावरचं प्रेम सोडायचं आणि परमात्म्यावर प्रेम करायचं. नकलीपणा करायचा नाही. संसारात राहून परमात्म्याची भक्ती कशी करायची? कबीर महाराजांनी एक जणांना प्रश्न विचारला. ते म्हणजे चल मी तुला सांगतो. घेऊन गेले. ते कांद्याचं रोप लागले होते. कांद्याचं रोप लागतं, रोप आणतात लावतात ना कांदा, असं कांद्याचं रोप लागले आणि हे केले, त्याला बांधायला बसवलं. मग ते रोप लावणाऱ्या लोकांच्या बरोबर काम करायला लागले. इकडचं रोप घ्यायचं, इकडे लावायचं, इकडे रोप घ्यायचं, इकडे लावायचं. दिवसभर रोप लागलं, त्याला काम करू लागलं. हा मला भाकरी नाही, काही नाही, काही नाही. दिवसभर तुम्ही त्याचं काम करायला लागले आणि माझा प्रश्नाचं उत्तर तसंच राहिलं. संसारात राहून परमात्म्याची भक्ती कशी काय करायची? म्हणजे सकाळपासून उत्तर देतो, तुला कळलंच काही. एक शब्द सुद्धा बोलले नाही. उत्तर काय दिलं? म्हणजे तेच उत्तर देते, इकडचं काढायचं, इकडं लावायचं, इकडचं काढायचं, इकडं लावायचं. तुम्हाला नाही कळलं अजून? तुम्ही 9च्या हिशोबात आले का? कळण्यासारखं सांगता, इकडं काढा, इकडचं काढा, इकडे लावा. इकडचं म्हणजे संसारातलं चित्त काढायचं आणि परमात्म्याच्या ठिकाणी लावायचं. संसारातला त्यांनी भाव काढायचा आणि भगवंताला भाव समर्पित करायचा. सरळ गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सर्वस्व भगवंताच्या चरणावर समर्पित केलं. सगळा भारच देवावर घातला. संतांनी सांगितलं त्याच्या चरणांना मिठी घाल. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलो भात आता पेटीकडे घेऊन या, त्याची पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी आणि भावा एकासाठी खांदावा या. त्याचा महिमाच सांगितला. भक्ता भवलक्षण जग प्रमाण दावितो, तो भक्तांकरताच मिठीवरती व्हाय. समचरण सरोजम साधन जगनी भवानी मंगलम मंगलाना तरुण रसिमाला कंधरम कंधरेत्रम सदैव उल्हासम चिंतयामि. महायोग पिठे तटे विमलत्या पुरंचुंदरी कायदा समागत्य निष्कंदमानंद कंदम परब्रह्मणे गंभे मातुरंगम. आद्य शंकराचार्य वर्णन करून सांगतात, तो पांडुरंग परमात्मा प्रमाणम भवा भेदम मामकाणाम नितंब कराभ्याम भूतोयम तस्मात्. 2 हात कमरेवर ठेवून भक्तांना सांगतोय मला शरण या. म्हणून भगवंताची शरणागती केली पाहिजे. म्हणून भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर मला स्वतःला त्याच्यापर्यंत जाता येत नाही. मी काय करावं हे मला कळत नाही. अशी अवस्था जर आपल्या चित्ताची असेल तर देवाच्याच समोर जावं, देवाला कळवून म्हणावं, देवा मला तुला प्राप्त करून घ्यायचंय, पण तुला कसं प्राप्त करून घ्यावं हे मला कळत नाही. तू सर्वज्ञ आहेस, तू सुज्ञ आहेस. मी काय आहे तुला कळतंय, मी कोणत्या स्थितीत आहे तुला कळत आहे, माझी काय अवस्था आहे तुला कळत आहे, मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय तुला कळत आहे, मी डाकू आहे की साव आहे हे तुला कळत आहे. तू सर्वज्ञ आहेस ना देवा. मी जसा आहे तसा तुझा आहे, माझा स्वीकार कर आणि मला तुझ्या चरणापर्यंत घेऊन जा. याला भार घालणं म्हणतात. त्याला काय म्हणायचं? भार घालणं. आता मी तुझ्याजवळ आलेलो आहे, तारी अथवा मारी. आता तू तार नाही तर मार, काय तुला करायचं असेल ते तू कर असं म्हणायचं. मग भार घातल्यावर आपोआप करावं लागतं. मला लहान महत्वाचा. आम्ही शाळेत जायचो लहानपणी, पायी जावं लागायचं. पिंपळगावरून चास लागावं लागायचं पायी.
आम्हाला 2 बहिणी आहेत. त्या आता मला प्रपंच नाही सांगायचं, दृष्टांत सांगायला काय हरकत आहे. आमची धाकटी बहीण आमच्यावर 5 किलोमीटर चालायचं पाहिजे शाळेत जायला. तिचं दप्तर मोठं जड असायचं आणि ती झेपायचंच नाही. मग संध्याकाळच्या वेळेला शाळा सुटली आणि घरी जायची वेळ आली की मग माझं दप्तर माझ्या पाठीवर, तिचं दप्तर तिच्या पाठीवर, पण तिला झेपलं नाही. मग ती मला म्हणायची, भाऊ दप्तर